नमस्कार, श्री शिवाय नमस्तुभ्यम। आता आपण जाणार आहे अशा मंदिरात ज्याच्यात खूप सारं रहस्य दडलेलं आहे। हे पुण्यापासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे आणि हे मंदिर आहे भुलेश्वर महादेवाचं। हे पूर्ण दगडात आहे, डोंगराच्या टोकावर किल्ल्यावरती हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराची खूप सारी वैशिष्ट्य आहे। खूप जुनं आहे, यादवकालीन आहे हे। याची पुनर्बांधणी पण झालेली आहे कळसाची। त्याचा पण इतिहास खूप वेगळा आहे आणि याचा कळस पण खूप वेगळा आहे। आणि ह्या मूर्त्या आहेत ना जरा खंडित झाल्या। जेव्हा औरंगजेबने हल्ला केला होता तेव्हा त्यांनी ह्या मूर्त्या बऱ्याचशा खंडित केलेल्या आहेत, तर ते पण तुम्ही बघू शकता। पण आपल्या महाराजांनी ते वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, त्यांनी हे मंदिर वाचवलं। आणि इथून असं आतमध्ये गेलो ना, एक मोठा कासव आणि एक मोठा असा नंदी महाराज आहेत। आणि ह्या नंदी महाराजाचं वैशिष्ट्य असं आहे की याने तोंड जरा फिरवलं आहे महादेवाकडं, हा बघत नाही आहे, असं जरासं तोंड फिरवलं आहे। आणि ही महादेवाची पिंड आहे आणि ह्या पिंडाचं असं वैशिष्ट्य आहे की याला जो प्रसाद दिला जातो तो महादेव खातात, म्हणजे गायब होतो असं पण म्हटलं जातं। आणि हे असे दगडांचं कोरीव काम केलेलं आहे। याच्यावरती महाभारत, रामायण अशी बऱ्याचशा कथा ह्या मूर्तीतून दिसून येतात आपल्याला। ह्या अशा मूर्त्या खंडित झाल्या आहेत, पण हे मूर्त्या पण इतक्या छान आहेत, इतकं छान कोरीव काम केलं आहे। जागी जागी असे छोटे छोटे मंदिरं पण आहे। काही मंदिरांमध्ये मूर्त्या आहेत, काही मंदिरांमध्ये मूर्त्या नाही आहेत। आता एक विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिसली। या अशा मूर्त्या प्रत्येक खांबावरती आहे, प्रत्येक खांबावरती एक इतिहास आणि एक रहस्य दडलेलं आहे। खूप छान आहे। अशी जाळी आहे, त्या जाळीतून सूर्याचा प्रकाश येतो, एकदम शांतता। आणि खरंच ह्या मंदिराच्या नावाप्रमाणेच हे भुलेश्वर महादेव आहे। ह्या मंदिरात आपण जेव्हा एंटर करतो तेव्हा आपण सगळं विसरून जातो आणि फक्त मंदिराचाच विचार आपल्या मनात येतो। घरी जाईपर्यंत पण हाच विचार मनात असतो आणि ते मी स्वतः अनुभवलं आहे। तुम्ही पण अनुभवा, तुम्ही पण मंदिरात या, तुम्ही हे प्रत्यक्ष डोळ्यांनी बघा। म्हणजे मी असं कल्पनाच केली नव्हती की मी हे बघेल म्हणून, आणि ती अचानक सगळ्या गोष्टी घडल्या। अचानक आमची ट्रिप ठरली ही आणि अचानक आम्ही गेलो इथे। खूप छान आहे मंदिर, तुम्ही पण नक्की या, बघा। इथून असं मंदिराचं लांबणं दिसलं आणि इथून मंदिराच्या बाहेर आल्यावरती हे मंदिराचा बाहेरचा परिसर आहे। आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे गणपतीची मूर्ती स्त्री रूपात आहे, गणेश्वरी म्हणून। कार्तिक स्वामी पण आहे, महादेवाची पण तशी मूर्ती रेखाटलेली आहे स्त्री रूपामध्ये। त्याचा पण इतिहास खूप वेगळा आहे। नंतर आम्ही निघालो, रात्रीची वेळ होती, संध्याकाळ झालेली। हा संध्याकाळचा व्ह्यू आहे। रस्ता खूप छोटा आहे, पुढे कसा जायचं म्हणजे पुढचा रस्ता राईटला आहे का लेफ्टला आहे ते समजत नाही, म्हणून गाडी हळूच चालवा आणि ह्या प्रवासाचा आनंद घ्या। धन्यवाद। लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, पुढे बरेचसे व्हिडिओ आहेत। थँक्यू।